शॉर्ट फाईन लेग आणि एक शॉर्ट मिड विकेट असे क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या आतमध्ये दिसतंय. एक मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्याला दिसतोय. दोन क्षेत्ररक्षक आहेत आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय. एक स्ट्रेट लॉंग ऑन आणि एक काऊ कॉर्नर असे दोन क्षेत्ररक्षक आहेत. अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. एकता मिजाल, प्रशांत म्हात्रे आणि दीपक मुकादम. गस लोगी अब कोण? दीपक मुकादम त्याच्याकडे चांगला स्वीपचा अंदाज आहे. स्वीप करण्यामध्ये वाकबगार आहे. आणि प्रशांत नो आउट कंप्लीट ऑलराऊंडर. पहिलं षटक हाताळण्यासाठी उमेश कारभारी. पंच इशारा करतायत सामना सुरू झाल्याचा. टायमर ऑन केलेला आहे. पहिला चेंडू फटका खेळलेला आहे. खरं तर हवेत होता पण मिड ऑफच्या पासून थोडासा दूर. खरं तर अशा वेळेला प्रयत्न करायला हवं होतं. खरं तर महेंद्र त्या ठिकाणी होता. मिड ऑफला सर्कलच्या आतमध्ये अडवतोय आणि एक धाव मात्र प्रशांत पूर्ण करतोय. संघाचं खातं उघडतोय, स्वतःचं खातं उघडतोय. शुभारंभ होतोय. उमेश यावेळेला मात्र टर्न केलेला आहे स्क्वेअर लेगला. चेंडू सरळ जाईल. डीप पंचांचा नो बॉलचा इशारा. 4 धावांसाठी चौकार आणि नो बॉलचा इशारा आहे. पंचांचा 5 धावा मिळतील. पंकज भोईर, सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील, महेश पाटील चर्चेत लय आलाय. सुरुवातीला सांगितलं होतं की दीपक मुकादम खास स्वीपचा फटका खेळण्यामध्ये वाकबगार. तो अंदाज पहिल्या चेंडू त्याने अगदी स्क्वेअर लेगला टर्न केलं. फुलटॉस चेंडूचा खरं तर आणि पंचांचा बीमरचा इशारा आला. या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. उमेश आडव्या बॅटने खेळा. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. कमबॅक करताना पाहतोय उमेशला. डॉट बॉल. 6 धावा झाल्या आहेत. 6 रन. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. उमेश खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा अगदी फुटवर्क बघायला मिळालं नाही. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. हे बघितल्यानंतर लगेचच चर्चा. जेव्हा तुम्ही 4 ओव्हरच्या मॅचमध्ये लागोपाठ 2 चेंडू डॉट खेळतात तेव्हा थोडीशी चर्चा होणारच आहे. प्रशांत जाऊन लगेच चर्चा करतोय दीपक बरोबर. यावर मात्र आडव्या बॅटने स्लॉकचा फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल. तो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. अरे पंकज भोईर, सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील, महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ पॉकेट ऑफ डायनामाइट दीपक मुकादम. 2 चौकार त्याने लगावले. भले 2 डॉट बॉल खेळले पण 2 चौकार लगावले आतापर्यंत. हा चेंडू वाट शॉट पॉइंटच्या वरून. चेंडू थांबणार नाही. डिपिश पॉइंट सीमा पार. चौकार षटकार जोरात होऊ दे, माघार घ्यायची नाही. चौकार षटकार जोरात होऊ दे, माघार घ्यायची नाही. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला. बॅकफुट लावून हा कट केला होता पॉइंटच्या वरून. आणि पाहू शकता आपण डिपिश पॉइंट सीमा पार. चौकार. दीपक मुकादमेच्या बॅट मधून हा 3रा चौकार. पुन्हा एकदा ताकदवर फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल. तो काऊ कॉर्नरकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मधून येईल आणि तोपर्यंत मात्र दीपक मुकादमला संधी मिळाली 1 धाव पूर्ण करण्याची. आणि पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर एक चांगली सुरुवात. तर 15 धावा बिनबाद 15. तीन मिनिट. पहिलं षटक 3 मिनिटांमध्ये पूर्ण केलेलं आहे. क्या बात आहे.
हीच तर डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे तुमच्याकडे. तुम्ही जेव्हा खेळतात ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन. डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. आता मात्र दुसरं षटक गोलंदाजासाठी येईल. जगदीश, पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला, पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात खास करून दीपक मुकादम यांनी 3 चौकार लगावलेले आहेत. 6 चेंडूमध्ये 13 धावा. जगदीश राईट आर्म, फुल टॉस. चेंडू होता खरं तर थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर होता. मग त्या क्रीजमध्ये राहून खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडंसं फ्रंट फुटला जर कमिट झाला तर कदाचित बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता. परंतु आम्ही फक्त चर्चा करू शकतो. क्रिकेटमध्ये फक्त आम्ही चर्चा करू शकतो. हे पाहू शकता, अगदी मागून खेळण्याचा प्रयत्न केला. खरं तर थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. जगदीश 7 ते 8 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. पुन्हा आडव्या बॅटने खेळलेला चेंडू सरळ जाईल तो म्हणजे डीप मिड ऑफला. थोडंसं पंबल होते क्षेत्ररक्षक. मात्र दुसरी धाव घेण्याचा हा ना काय प्रयत्न केला जातोय. तालमेल नाहीये, समन्वय नाहीये. थोडासा रणनीतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या झाली 16. आज माझ्यासोबत आवाज ऐकणारा स्वीट व्हॉइस एक यंग अँड प्रतिभावान समालोचक समीर ठाकरे, भिवंडीचा बुलंद आवाज काळिंबे केनी, त्याचबरोबर कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ यांचा सुद्धा आपल्यावर पोहोचेल आवाज. याला म्हटलं शॉर्ट आर्म पुलचा फटका थोडा खेळलेला आहे. चेंडू जातो काऊ कॉर्नरला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. मात्र 1च धाव मिळेल. आणि नेहमीप्रमाणे तैनात असणारे आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड, वन ऑफ द बेस्ट स्कोरर इन महाराष्ट्र. जगदीश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म फुल टॉस. पण चेंडू हवेत आहे, झेल होईल का? मात्र इथे फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने आणि चेंडू निघून गेला काऊ कॉर्नरच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि दीपक मुकादम याच्या बॅट बंद आलाय हा 4था चौकार. चौकार षटकार जोरात होऊ दे, माघार घ्यायची नाही. चौकार षटकार जोरात होऊ दे, माघार घ्यायची नाही. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला. 21 धावा झाल्या. 21 सलामीच्या जवळ खेळपट्टीवर आणि खास करून आक्रमकता दाखवते दीपक मुकादम. आतापर्यंत 4 चौकार त्यांनी लगावलेले आहेत. हे फार महत्त्वाचं असतं. संघाचा खरं तर अष्टपैलू खेळाडू एकता मेजाल प्रशांत म्हात्रे एका बाजूला नॉन स्ट्रायकर यांना दीपकची बॅटिंग पाहतोय. त्याचा मनमुराद आनंद घेताना दिसतोय. जगदीश पुन्हा स्लॉक केलेला आहे. चेंडू जायला वाईड ऑफ लॉंगॉनला. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि फलंदाज बाद. आमचा आयोजक आहे खंबीर सदा, दिनेश जोशी, आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी, काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर, सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील, महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला. दीपक मुकादम बाद झाला, धावबाद झाला. बाद होण्यापूर्वी खूप चांगली बॅटिंग केली. 4 चौकार लगावले आणि 10 चेंडूमध्ये 19 धावांची चांगली खेळी करून डावाला आकार दिला. टाळ्यांचा आवाज नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल तो म्हणजे खेळाडू कक्षामधून, कारण खूप चांगली बॅटिंग केली, खूप चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे दिनेश भोईर. फुल टॉस. सहज गद्या फेकून दिलेल्या डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार जोरात होऊ दे, माघार घ्यायची नाही. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला.
28 धावा झाल्या 28. खराब चेंडू होता, डाव्या इष्टीवरला फोलटॉस चेंडू होता आणि सरळ चेंडूला फेकून दिलं होतं डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अठ्ठावीस धावा झाल्या. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर काय सुरुवात. 28. यानंतर टॉससाठी जय हनुमान सरवलीपाडा आणि मिहिर स्पोर्ट बरोडी दोन्ही कॅप्टनना ऑफिशियल कॉल. टॉससाठी आपण तयार राहायचं आहे. जय हनुमान सरवलीपाडा आणि मिहिर स्पोर्ट बरोडी दोन्ही कॅप्टनना ऑफिशियल कॉल. आपण लगेचच आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे, कारण 4 षटके संपल्यानंतर टॉस होईल. महेंद्र येतोय बॅटिंग गोलंदाजीसाठी. 3रं षटक. हा चेंडू फक्त स्लाइस करायचं होतं, लेट कट करायचं होतं, थोडासा वेगवान चेंडू होता. दिनेश आलेला बॅटिंग करण्यासाठी. दीपक मुकादम बाद झाल्यानंतर आता मात्र सर्वोत्कृष्ट जोडी फलंदाजी खेळपट्टीवर आहे, कारण दिनेश भोईर आणि एकता मिदेल प्रशांत म्हात्रे अशी ही भरवशाची जोडी आहे. कित्येक वर्षापासून या दोघांनी रेग्युलर क्रिकेट असो 40+ क्रिकेट असो कोण गावासाठी बहुमूल्य अशी कामगिरी केलेली आहे. महेंद्र चांगला फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ येतो तो म्हणजे लॉंग ऑफला, वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावाने दिनेश आपलं खातं उघडतोय. धावसंख्या झाली 29. महेंद्र सुद्धा खारबॉसचा एक नामांकित गोलंदाज आहे. फुल टॉस आणि चेंडू हवेत आहे. झेल होईल का? चांगला प्रयत्न केला होता वाईड ऑफ लॉंगॉनला. खूप चांगला प्रयत्न केला होता. उपेंद्र मडवी त्या ठिकाणी होता. खरं तर आपल्या संघासाठी 5 धावा वाचवतोय हा क्षेत्ररक्षक. एक क्षण तर असं वाटलं की चेंडू नक्कीच सीमारेच्या बाहेर जाईल. बिमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग साईड. येस, बॅटिंग साईडनं रिव्ह्यू घेतलेला आहे. DRSची मागणी केलेली आहे. पंचांना चॅलेंज केलेलं आहे. 3रे पंच आमचे मिस्त्री सर नक्कीच पाहतील, पाहणी करतील. पंचांची भूमिका फार ए दर्जाची राहिलेली या स्पर्धेमध्ये. खूप चांगला अंपायरिंग बघायला मिळालेलं आहे आणि समन्वय जो ना तो खूप चांगला बघायला मिळाला आहे तिन्ही पंचांमध्ये. हे फार महत्त्वाचं असतं. जेव्हा जेव्हा त्यांना डाऊट वाटला ऑन फील्ड अंपायरने एकत्र येऊन चर्चा केली, निर्णय दिला. 3ऱ्या पंचांची कामगिरी सातत्यानं खूप चांगली ठरलेली आहे आणि आता मात्र आमचे मिस्त्री सर या ठिकाणी पाहतील. TV पंच आहेत आणि लगेचच आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील ऑन फील्ड अंपायरपर्यंत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यावेळेला मात्र पूलचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि डीप स्क्वेअरला एक चांगला झेल समाप्त केला जातोय.
याला फुलटॉस चेंडू होता, फटका खेळला, चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमा रेषा पलीकडे, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. इट्स अ बीमार. आता मात्र गोलंदाजाने फिल्डिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. फिल्डिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. चेंडू मात्र डीप मिड विकेट सीमाच्या बाहेर गेलेला आहे. अगदी मागे येऊन हा फटका खेळला होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेसफुल. यावेळेला मात्र ऑन साइडला फटका खेळलेला आहे आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. महेंद्रची गोलंदाजी खूप चांगली बघायला मिळते. भले एक चौकार लगावला गेला तर आतापर्यंत आपण पाहतोय तब्बल फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. 6 धावा देऊन 2 फलंदाज बाद केलेले आहेत. काय गोलंदाजी केलेली आहे. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळालेली आहे. यस 15 मिनिटात 3 षटके पूर्ण झालेली आहेत. ही डिसिप्लिन प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे. 15 मिनिटात 3 षटके पूर्ण झाले. आता मात्र अंतिम षटक असणार आहे. धावसंख्या जी आहे 34 धावा आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगली धावसंख्या बघायला मिळते 28 धावा. या षटकात कमबॅक केलं महेंद्रने, फक्त 6 धावा दिल्या. 34 धावा. 3 फलंदाज बाद झाले आहेत. पहिला फलंदाज दीपक बाद झाला होता, त्यानंतर दिनेश बाद झाला, त्यानंतर परेश महाजन आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे नानू मुकादम. अजूनही एकता मिजल प्रशांत मात्र खेळपट्टीवर आहे. त्याच्याकडे क्षमता आहे, पण या षटकामध्ये किती धाव येतात ते फार महत्त्वाचं आहे. उपेंद्र मडवी येतोय, ज्याने खरं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण आज केलं होतं. याला लोअर फुलटा चेंडूचा ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जाईल, तो डीप मिडॉनला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो आणि फलंदाज धावबाद. पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. चौथा फलंदाज बाद होतोय आणि धावसंख्या आहे 35. जे हनुमान सरवलीपाडा आणि मिहिर स्पोर्ट भरोडी दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल. आपण आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीशी त्वरित संपर्क साधायचा आहे. टॉससाठी तयार राहायचं आहे. जे हनुमान सरवलीपाडा आणि मिहिर स्पोर्ट भरोडी. उपेंद्र स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर प्रशांतच्या बॅटमधून आलेला या षटकामधला हा 3रा षटकार. 50चा आकडा पार होतोय. टाळ्यांचा आवाज पोहोचेल. 50चा आकडा पार होतोय. जोरात हो
करायची नाही. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला हाय. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला हाय. 55 धावा झाल्या आहेत. 55. पुन्हा एकदा फटका खेळला. मिस टाइम फटका. चेंडू हवे ते चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न मात्र झेल घेण्यात त्याने धन्यता मांडली नाहीये. फक्त एका टेप्याने चेंडू अडवला आणि 2 धावा मात्र प्रशांत पूर्ण होते. काय बॅटिंग केली आहे प्रशांतने. 32 धावा केलेल्या आहेत. 32 धावा नाबाद राहिलेल्या आहेत. त्यामध्ये तब्बल 4 षटकार लगावले आणि धावसंख्या झालेले 57, 57 आणि 58 धावांचं लक्ष. टॉससाठी दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं. जर्मन सरवलीपाडा आणि मिहिर स्पोर्ट्स भरोडी दोन्ही. मिहिर स्पोर्ट्स भरोडी संघ कॅप्टनने नोंद केलेली आहे. सरवलीपाडा संघ कॅप्टन 57 धावा झाल्या आहेत आणि 58 धावांचं लक्ष. जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि मिहिर स्पोर्ट्स भरोडी. जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि मिहिर स्पोर्ट्स भरोडी दोन्ही कॅप्टनने टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस बॉक्ससाठी विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. ते म्हणजे मनेशजी म्हात्रे, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी, त्याचबरोबर उपसरपंच ग्रामपंचायत मानकोली, तसेच मास्टर 40+चे संस्थापक अध्यक्ष धनंजय अण्णा गवळी यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. कारण टॉस बॉक्सचं दृश्य जर आपण बघितलं आणि जेव्हा टॉस होईल त्या ठिकाणी उपस्थित असतील आमचे सहकारी समालोचक, युवा आणि प्रतिभावान समालोचक समीर ठाकरे. थँक्यू सो मच डॉक्टर गवळी सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एन्जॉय ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि आज या स्पर्धेच्या फायनल दिवस रात्रींचा खेळ आपण सध्या अनुभवतोय आणि या दोन्ही कॅप्टन मी विनंती करतोय टॉससाठी आपण यायचं आहे. मिहिर स्पोर्ट्स भरोडे आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा. समीर ठाकरे 1 मिनिट फक्त थांबवतोय आपण. स्वागताने सन्मान कारण दोन्ही कॅप्टन येईपर्यंत आपण स्वागताने सन्मान पूर्ण करा. यातील जे मुकादम यांचा आपण स्वागताने सन्मान करणार आहोत. दिनेशजी भोईर आपण आपल्या शुभ असते. दिनेशजी जोशी आपण आपल्या शुभ असते. यतीनजी मुकादम यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. शाल त्याचबरोबर बुके आणि या स्पर्धेसाठी एक आकर्षक सन्मान चिन्ह जे आम्हाला रमाकांतजी शिवारी यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. आकर्षक सन्मान चिन्ह हे देऊन त्याला सन्मानित करायचं आहे. प्रकाशजी भगत यांचं सह स्वागताने सन्मान करायचं आहे. या समीर स्पोर्ट्सचे सर्वा प्रकाशजी भगत यांचं स्वागताने सन्मान दिनेशजी जोशी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यांचं सुद्धा स्वागत सन्मान करताना आपण पाहतोय की जय श्रीराम. सुरुवातीला आपण जय श्रीराम लगेच त्यानंतर बुके यांनी एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. फ्लड लाईट ऑन करायचे आहेत आमचे फ्लड लाईट टेक्निशियन. त्यानंतर स्वागताने सन्मान आपण करणार आहोत. याचं भरतजी पाटील सरवली यांचे स्वागताने सन्मान दिनेशजी जोशी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. कृपया कॅप्टननी यायचं आहे आणि फ्लड लाईट ऑन करायचं आहे. जीत माळे आपण फ्लड लाईट ऑन करायचे आहेत. भरतजी पाटील यांचं स्वागताने सन्मान दिनेशजी जोशी एन्जॉय ग्रुपचे पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते करण्यात येते. दोन्ही कॅप्टन आले. एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 2025 आज स्पर्धेचा मेगा फायनल 4था दिवस आणि आज 4थ्या दिवसामधून आपण पहिला सामना मैदानामध्ये पाहतोय. कालिका माता खारबाव
आणि चेरोबा 40+ कोण संघानं पहिल्या इनिंगमध्ये धावा बनवल्यात 57 आणि 58 धावांचं लक्ष आहे. नक्कीच गणपती बाप्पाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी कालरमगिनी या स्पर्धेच्या आजच्या 4थ्या रजनीला सुरुवात करतोय. सर्वांना सस्नेह नमस्कार. की गोलंदाजीसाठी आले प्रशांत म्हात्रे. नक्कीच ज्या खेळाडूंना चालू सीझन मध्ये तब्बल 5 सिरीज पटकावलेले आहेत. नुकतीच BPL स्पर्धा झाली, त्या स्पर्धेतून देखील हा खेळाडू मालिकावीर राहिला होता. सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू अगदी गुडलँड स्पॉटवर चेंडूची फेकी निर्धावने सुरुवात केली आहे. महेंद्र पाटील आणि डॉक्टर मनीष शिवारी ही जोडी आपण बघतोय. कालिका माता खारबाव टीम. नक्कीच या स्पर्धेतून खारबावच्या देखील 2 टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळाल्या. पिंपळास गावच्या 2 टीम होत्या. हा फटका ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येत आहेत आणि वेल जज कॅच. काय चांगला झेल टिपलाय डीप मिड विकेट रिझनला. आणि पहिला फलंदाज महेंद्र पाटील 0 वर बाद. आमचा आयोजक आहे खंबीर सदा, दिनेश जोशी, आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी, काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर, सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील, महेश पाटील चर्चेत लय आलाय. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये काय झेल टिपलाय डीप मिड विकेट रिझनला. नक्कीच मित्रांनो, चेरोबा 40+ कोण या संघाविषयी मी आवर्जून उल्लेख करेन. सिनियर 40+ संघटनेमधून खेळताना संघ चालू सीझन मध्ये तब्बल 5 वेळा अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. 1 जिंकली, 4 हरलेत. त्यानंतर तृतीय आणि चतुर्थीय देखील पारितोषिक संघानं पटकवलेले आहे. म्हणजे 7 बक्षीस या टीमच्या नावी. 9 महेश माली, धामणगाव. नक्कीच एक चांगला व्यक्तिमत्व, उद्योजक, उद्योगपती आणि चांगले क्रिकेटर देखील आहेत महेशजी माली. या पण मान्यवर कक्षामध्ये महेशजी माली देखील एक चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत. आणि सध्याच्या घडीला मास्टर 40+ संघटनेमधून त्यांची टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते. दामणगावचे उद्योजक, उद्योगपती महेश शेठ माली आपल्या एन्जॉय ग्रुपच्या वतीनं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. पहिली सिंगल धाव 4थ्या चेंडूवर उमेश कारभारीनं आपल्या संघाच्या नावी कोरलेली आहे. 1-1. काय प्रशांत म्हात्रेनं आज पहिल्या सामन्यातून 32 धावा देखील बनवलेत आणि 1 विकेट देखील या ओव्हरमध्ये त्याने आपल्या नावी कोरलेली आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग देखील आपण पाहतोय. 5 चेंडू, 1 धाव, 1 विकेट, फलंदाजीतून 32. मित्रांनो, एन्जॉय ग्रुपच्या स्पर्धेतून जॉली कामतगर टीम अंतिम फेरीमध्ये पोहोचलेली आहे. तर कालच्या 3ऱ्या रजनीमधून आपण पाहिलं तर स्वयंभूस्फोट पायगाव ही टीम सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालेली आहे. इथे पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 1-2 58 धावा बनवायचे आहेत. आता 3 ओव्हरमध्ये 56 धावा. आणि चेरोबा 40+ कोण संघाचा विचार केला तर एक गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण मध्ये अतिशय तरबेज असलेला संघ. म्हणून चालू सीझन मध्ये तब्बल 5 फायनल हा संघ सिनियर 40+ मधून खेळलाय. दिनेश भोईर, गणेश भोईर, प्रशांत म्हात्रे, परेश महाजन सर, पंढरी भोईर असतील, चांगले गोलंदाजी युनिट देखील संघाकडे आहे. परेश महाजन आले क्रमांक 2चं ओव्हर घेऊन. त्यानंतर आपण पाहिले तर 3 बंधू पंढरी भोईर असतील, दिनेश भोईर, गणेश भोईर यांना देखील आपण या टीम कडून खेळताना पाहतोय. इथे दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू
परेश महाजन सरांना देखील डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. पंढरी भोर एक चांगले क्रिकेटर असून एक चांगल्या राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी राजीव गांधी पंचायती राज संघटक म्हणून ते काम करतात. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीसाठी नक्कीच इथून डॉक्टर मनीष शिवारीनं साफ नकार दिलाय. उमेश कारभारी तयार होते. 8 चेंडूमध्ये आले 5. यानंतरचा सामना असेल 4 धावा. जय भोलेनाथ सरवलेबाड आणि मीर स्पोर्ट भरोडी नक्कीच प्रकाश भगत यांची टीम मीर स्पोर्ट भरोडी संघाचे ते करता धरत आहेत. नवीन 40+ संघटनेमधून या संघानं 40+ क्रिकेटला सुरुवात केली आणि अगदी सुरुवातीपासूनच आपल्या गावाच्या नावाचा आणि संघाचा दबदबा मीर स्पोर्टनं कायम ठेवला होता. मात्र काही कारणास्तव त्यांनी मास्टर 40+ संघटना जॉईन केली आणि त्या संघटनेतून देखील त्यांनी चांगला खेळ करायला सुरुवात केली. वेलकम महेशजी माली, शेखरजी मयेकर, क्या बात है. पुराने दोस्त आज फिर से एक साथ में. महेशजी माले एक चांगलं व्यक्तिमत्व. इथे विकेटचं पतन डॉक्टर मनीष शिवारी बाद झालेत. एन्जॉय ग्रुपची हीच तर मोठी खासियत राहिलेली आहे. प्रत्येक गावामध्ये 2-3 40+ संघ आहेत. मात्र या स्पर्धेतून तुम्ही एक संघ करून या आणि आपल्या गावाची एकता आणि अखंडता जोपासा हा मंत्र या एन्जॉय ग्रुपनं या स्पर्धेच्या माध्यमातून दिलेला आहे. आमच्या एन्जॉय ग्रुपचे सर्व सन्माननीय सदस्यांचा नक्कीच आपण यानंतर उल्लेख करू. गोलंदाज परेश महाजन. हा चेंडू अगदी फ्लाईट दिली होती चेंडूला. बघा इथे काय घडला. इथे देखील विकेट येईल. उमेश कारभारी हे धावचीत बाद झालेत. अरे चौकार षटकार जोरात होऊ दे माघार घ्यायची नाही. चौकार षटकार जोरात होऊ दे माघार घ्यायची नाही. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. दिनेश जोशी, कालीराम म्हात्रे, सदा माली, कैलास पाटील केपी, उमेश जोशी, दिनेश गायकवाड, महेश पाटील, पंकज भोईर, सुदर्शन ठाकूर, रमाकांत शिवारी आणि प्रदीप पाटील हे सर्व एन्जॉय ग्रुपचे सदस्य आहेत आणि त्यांची देण आहे. 1 ओव्हर 4 चेंडू मध्ये 3 बाद 5 अशी एक खराब सुरुवात आहे. मनोज डॅनी कालिका माता कारभाव संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू यांनी एन्जॉय ग्रुपच्या स्पर्धेला आणि आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. चेरोबा 40+ कोण टीम आणि कालिका माता कारभाव आजच्या 4थ्या रजनीमधून हा पहिला सामना 2 संघ खेळत आहेत. यानंतर जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि मीर स्पोर्ट भरोडी असा सामना असेल. अगदी आपण फटका पाहिला तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू डीप कव्हर मध्ये पकडलाय. चांगली फिल्डिंग होते. इथे आता एका दुक्क्याने काम बनणार नाहीये. पहिल्या 12 मध्ये धावालेत 8 आणि आता नक्कीच 12 मध्ये बनवायचे 50. आव्हान कठीण आहे मात्र अशक्य नाहीये. तुमच्याकडे 12 चेंडू आहेत. चांगली फटकेबाजी केली तर 50 देखील होऊ शकतील. क्रिकेटमध्ये कुठलाच धावसंख्येचा आकडा शेप नाहीये. तो विजयाची शाश्वती शेवटचा चेंडू टाकीपर्यंत तरी देऊ शकणार नाही असा क्रिकेटचा खेळ आहे. मान्यवर कक्षामध्ये महेशजी माली त्यांच्या जोडीला शेखरजी मयेकर आहेत. त्यानंतर आमचे आकाजी पाटील आहेत, कैलास पाटील, दिनेश जोशी, श्यामशेठ चौधरी तसेच आमच्या दोन्ही संघाचे 12वे. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 2 ओव्हरमध्ये 50 आणि गोलंदाज आलेत क्रमांक 3
चोर घेऊन गणेश भोईर. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण विचार केला तर BPL मधून चोरोबा 40+ बरेचसे खेळाडू खेळलेले आहेत आणि स्पर्धांचा विचार केला नक्कीच 3 ते 4 स्पर्धा या गुरुदत्त चौथ्या क्रीडानगरीमधून आतापर्यंत ते खेळाडू केले असतील. त्याचा फायदा जरूर सर्व खेळाडूंनी घेतलेला आहे. इथे आराम दिले 3 बॉलाचे दांडी गोल. फलंदाज बाद झालेत रवींद्र काटे देखील स्वर्गीय नंदकिशोर कारभाव या संघाकडून नवीन 40+ संघटनेमधून खेळतायत. संदेश पाटील आलेत. क्या बात आहे. नाम ही काफी आहे. पंचभाऊ पाटील सरांचे बंधू संदेश पाटील. भाऊ पाटील यांचे बंधू आहेत आणि भाऊ पाटील यांना कोण ओळखत नाहीये. या भिवंडी ग्रामीण 40+ मध्ये संलग्न असलेले एक नामवंत असे पंच भाऊ पाटील सरांचे बंधू आहेत संदेश पाटील. क्रमांक 6 वर आलेले आहेत. नक्कीच अगदी आम्ही उल्लेख केला आणि भाऊ पाटील आम्हाला ऑनलाईन जोडलेत. संदेश पाटील यांच्यासाठी त्यांनी प्रत्येक षटकारासाठी 1000 अल्पेश गायकवाड आणि भाऊ पाटील यांच्याकडून पहिला चेंडू विकेट घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडूने अगदी पडल्यानंतर काहीसा चेंडू डीप मध्ये राहिला होता, खाली राहिला होता. चांगली गोलंदाजी करतात गणेश भोईर. 14 चेंडू टाकलेत आणि फक्त 8 धावा. 58 बनवायचे. 10 मध्ये 50. प्रत्येक चेंडूवर पंजा आला. इथे अजून एक डॉट. कालिकामाता कारभाव असेल पिंपळास या गावातून 2-2 टीम या एन्जॉय ट्रॉफीतून आपल्याला आतापर्यंत केलेला पाहायला मिळालेत. इथे अजून एक डॉट. पाय चालत नाहीये. बॅट जरूर चालते मात्र फुटवर पाहायला मिळत नाहीये. जागेवर फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्या बात आहे. 211वा हा डॉट चेंडू आलाय आणि एन्जॉय ग्रुपने संकल्प केलाय स्पर्धेतून 1 डॉट 1 झाड लावण्याचा. इथे चेंडू अगदी बॅटवर आलाय मात्र कमजोर फटका आहे. फक्त एक सिंगल मिळेल. नक्कीच गणेश भोईरने ओळखलाय संदेश पाटील कशा प्रकारे बॅट फिरवतायत आणि अगदी त्यांचा फुटवर्कला ओळखून त्यांनी त्यांना गोलंदाजी केलेली आहे. तब्बल 4 चेंडू खेळलेत संदेश पाटील आणि फक्त 1 धाव. संघाचे टोटल 9. 17 चेंडू 4 बाद 9. इथे हा फटका भूपेंद्रने उडवलाय. बघूया चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. या इनिंगचा पहिला दर्जेदार षटकार. आमचा आयोजक आहे खंबीर सदा दिनेश जोशी आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावरती दशाम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. दिनेश भोईरने 5 चेंडूमध्ये फक्त 1 दिली होती आणि शेवटच्या चेंडूवर षटकार. म्हणूनच क्रिकेटला निश्चितीचा खेळ म्हटलेला आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ. मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये सांघिक खूप मोठी एक ताकद देखील आहे. गावची एकता आणि अखंडता क्रिकेटच्या माध्यमातून जोपासली आहे. 6 मध्ये 43 आणि गोलंदाज झालेत क्रमांक 4 दिनेश भोईर. वेलकम अनिल मुकादम. पायगावचे देखील आपल्याला 2 टीम या एन्जॉय ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळतील. कालच्या 3ऱ्या रजनीमधून स्वयंभूस्फोट पायगाव टीम ही क्वालिफाय झालेली आहे. तर आज धननाना गवली यांची टीम आपल्याला इन मध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला स्पर्धेसाठी एक बाईक स्पॉन्सर झालेली आहे. मास्टर 40+ संघटनेचे ते अध्यक्ष आहेत.
इथे बघूया चेंडू चालला अगदी पॉइंट गलीमध्ये. देवेन मुकादम चेंडूला उचलत आहेत आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे असा बॉल लेगबाच्या स्वरूपात एक धाव येईल. संदेश पाटील धावचित बाद झालेत. आयोजक हाय खंबीर सदा दिने जोशी आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोई. विनोद आलेत. फक्त एक सिंगल धाव मिळेल. प्रशांत म्हात्रेनं चेंडूला उचलला. इथे अगदी आज दीपक मुकदम यांना एस्ट्यांच्या मागे जागा दिलेली आहे. वाह क्या बात आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. इथे अगदी कंट्रोल पोलचा फटका आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळते. चांगला फटका केले होते विनोद आल्या. स्वतःचं मनोबल नक्कीच या फटक्याने वाढलं असेल. आता फक्त सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. फक्त 2 चेंडू दिनेश भुईरला फेकायचे आहेत आणि पहिल्या विजयाची नोंद चेरोबा 40+ कोण करेल यात मात्र आता शंका नाहीये. स्लॉक सेफ चांगला संपर्क झालाय. भूपेंद्रच्या बॅट मधून हा दुसरा षटकार आलाय. मात्र उशीर झाला. हे फटके अगोदर यायला हवे होते. पंचवीस धावा. 23 मध्ये 25 बनवले. 24 मध्ये 58 बनवायच्या होत्या. सुरुवात काहीशी खराब झाली. हा चेंडू वाईटचा इशारा केला पंचांनी. वाईट यॉर्कर. चांगली फिल्डिंग चांगली बिल्डिंग पाहायला मिळते आणि हा सामना जिंकलाय चेरोबा 40+ कोण संघानं. अभिनंदन चेरोबा कोण आणि अडलक टपलक. नक्कीच कालिका माता कारभाव अभिनंदन. राजेंद्र पाटील सर. इथे आपलं देखील अभिनंदन आणि आमचे प्रेम अडलक. नक्कीच लगेच मिळून आपण पुढील ज्या संघाची फिल्डिंग आहे त्या संघाने लगेच मैदानाचा ताबा घ्या. कुठल्याही प्रकारचा आपण वेळ वाया घालू